राज्यभरात सध्या दिशा सालियन प्रकरण चर्चेत आहे। दिशा सालियनवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय आणि या संदर्भात दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे। नुकतीच खासदार नारायण राणे यांची एक पत्रकार परिषद पार पडली। त्यांनी याबाबत एक नवीन गौप्यस्फोट केलाय। ज्यावेळी दिशा सालियनचा मृत्यू झाला त्यावेळी खासदार नारायण राणे आपल्या गाडीतून घरी जात असताना मिलिंद नार्वेकर यांचा त्यांना फोन आला आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना तुमच्यासोबत बोलायचं आहे असं म्हटलं। त्यानंतर उद्धव ठाकरे नारायण राणेशी बोलले। ते म्हणाले की तुम्हालाही मुलं आहेत, माझाही मुलगा आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणात माझ्या मुलाचं नाव घेऊ नका अशी विनंती उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना केली। यावर नारायण राणेंनी त्यांना मी कुणाचंही नाव घेतलेलं नसून मी फक्त त्यावेळी एक मंत्री तिथे उपस्थित होता असं सांगितलं असल्याचं म्हटले। त्यामुळे आता या प्रकरणात एक नवीन वळण आल्याचं दिसतंय। नारायण राणेंनी असंही म्हटलंय की आदित्य ठाकरे दिशा सालियनच्या मृत्यूच्या वेळी कुठे होते याचं लोकेशन मुंबई पोलिसांकडे आहे। किशोरी पेडणेकर या सातत्याने दिशा सालियनच्या घरी जात होत्या आणि त्या तिच्या कुटुंबियावर दबाव टाकत होता। त्यावेळी पोलीसही सपोर्ट करत नव्हते। दिशा सालियनच्या आई वडिलांना आरोग्य विभागही सपोर्ट करत नव्हता। त्यावेळी दिशाची रुग्णवाहिका बदलली गेली। हे प्रकरण दाबण्यासाठी हे सगळं सुरू होतं आणि आता त्यांना आपल्यावरचा दबाव कमी झाला असं वाटत असल्याने सतीश सालियन यांनी पुन्हा एकदा याचिका दाखल करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे। अजूनही ते कुटुंब दबावाच्या बाहेर गेलं नसल्याचंही नारायण राणे यांनी सांगितलंय। त्यावर नारायण राणेंना असाही एक प्रश्न विचारण्यात आला की नितेश राणे यांना एसआयटी चौकशीसाठी एसआयटीने काही पुरावे देण्यासाठी बोलावलं असतं, ते का गेले नाहीत। त्यावर नारायण राणे म्हणाले की आम्ही कुठल्याही चौकशीला पोलिसांच्या चौकशीत मध्ये पडायचं नाही असा आमचा स्वभाव आहे आणि आम्ही का पडावं मध्ये। ज्यावेळी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची हत्या झाली त्यावेळी खुद्द त्याचा नोकर सावंत नावाचा त्याचा नोकर तिथे उपस्थित होता। त्याने मोबाईलमध्ये त्या हत्येचं शूट केलंय, त्यामुळे त्याला का जाब विचारत नाही असं त्यांनी म्हटलं आणि वेळ पडल्यास आम्ही देवेंद्र फडणवीस सरकारला मदत करू या प्रकरणाच्या तपासासाठी असंही त्यांनी सांगितलंय। आणि या प्रकरणात आदित्य ठाकरेंचंच नाव का घेतात, त्यांचीच गाडी आणि त्यांच्याच गाडीचा नंबर तिथे का आढळतो याचं सत्य आमच्याकडे आहे। पेडणेकर बाईला ताब्यात का घेत नाही, त्यांना दिशा सालियनच्या घरी कुणी जायला सांगितलं, त्यांनी दिशाच्या आई वडिलांवर दबाव का आणला, असे अनेक सवाल उपस्थित केलेत। नारायण राणेंच्या या गौप्यस्फोटामुळे या प्रकरणाला एक नवं वळण येणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। कॅमेरामन साक्षात सावंतसह मी अवंती भोयर, महा एमटीबी मुंबई।